हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया ना चिवचिवाटात मनसोक्त रमायला. हिवाळा संपला, पानगळ सुरू झाली, उन्हाळ्याची चावल कसली. आमच्या विदर्भात चांगलं चटचट ऊन पडलंय. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि तोडीस तोड 1.5 महिन्याचा सतत कामाचा ताण. थकव्यानं सीमा गाठली आणि फनफनलं अंग तापानं. थकल्या देहाला तरतरी यावी म्हणून चहाचा कप घेतला आणि बसले निवांत. बघते तर काय, मी सहज म्हणून घरटं टांगलं होतं नि 13व्या कुटुंबाची एंट्री. ऐक ग, माझा देह आनंदाने नाचायलाच लागला. हे बघून तुम्हाला वेडेपणा वाटतोय ना? आपला आनंद साजरा करायला थोडं वेडेपणा करायला काय हरकत आहे? असो, 12वं कुटुंब लेकुरवाळं पण झालं आणि 14व्या कुटुंबाने घर बघायलाही सुरुवात केली. जिकडे तिकडे आनंदाचा चिवचिवाट ऐकताना आपला थकवा सहज विसरायला होतं. कारण माहीत आहे का, हे मुके प्राणी आपलं गाऱ्हाणं सांगत बसत नाही, कुणाच्या चुगल्या नाही की चहाड्या नाही, फक्त आनंद. चिवचिवाटाने कान किटत नाही, मन प्रसन्न होतं. घर सकारात्मकतेच्या ऊर्जेने प्रफुल्लित होतं. तुम्हाला काय वाटतं? मग लिहाच. 13वं आणि 14वं कुटुंब घरी आल्याचा आनंद तुम्हालाही झाला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा हिरवा रंग घेऊन.